नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय एकाग्र अकॅडमीच्या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आता लास्ट 2 लेक्चरमध्ये आपण रिझनिंगचे प्रश्न बघितले. आज आपण परत गणिताचा चॅप्टर घेतोय. तर गणितामध्ये आपण रेशो प्रपोर्शन या चॅप्टरचे काही प्रश्न आज घेणार आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न खूप इझी आहे, जसं आपण रोजचे प्रश्न घेतो, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट. पहिला प्रश्न दिलेला आहे, दोन संख्या 3-5च्या गुणोत्तरामध्ये आहेत. प्रत्येकातून 9 वजा केल्यास नवीन संख्या 12-23च्या प्रमाणात आहे, तर लहान संख्या अशी आहे. तर गणितामध्ये नेहमी काय बघायचं की काय विचारले, तुम्हाला विचारलेले लहान संख्या. तर आता 3-5 मध्ये लहान कोण? 3. आणि 12-23 मध्ये लहान कोण? 12. तर यातून मला एक गोष्ट कळली की माझी जी संख्या असेल ती 3च्या पाड्यातली हवी आणि 12च्या पाड्यातली हवी. तर मी तसं बघायला जर गेलो तर याच्यामध्ये 3च्या पाड्यातली आणि 12च्या पाड्यातली असे 2 क्रायटेरिया, हे 2 नंबर त्या ठिकाणी पूर्ण करतात. मग आता माझं उत्तर 36 आहे का 33 आहे? तर मुलगा सरळ सरळ 36ला उत्तर देतो. पण इथे महत्वाचा मुद्दा आहे की 3 ने भाग जातो 36ला आणि 3 ने भाग जातो 33ला. पण त्यांनी पुढे जे म्हटलेलं आहे, प्रत्येकातून 9 वजा करा. म्हणजे यातून 9 वजा करा आणि यातून 9 वजा केले, तर यातून 9 वजा केल्यावर 25 येतील. काय येईल? 27 येतील. 27 आणि 9 36 होतील. आणि 33 मधनं 9 जर वजा केले तर 24 येतील. मग आपल्याला 9 वजा केल्यावर नवीन संख्या काय पाहिजे? नवीन संख्या जी पण असेल ती 12च्या पाड्यात पाहिजे. मग 12च्या पाड्यात काय येतं? 24. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. तर असं म्हणजे आपण रेशोच्या गणितांमध्ये असं थोडंसं ऑप्शनचा यूज करून डायरेक्टली उत्तर काढू शकतो. आणि यालाच जर मला सॉल्व्ह करायचं असेल, याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर मग आपली जी मेथड आहे, पहिली संख्या 3x मानू, दुसरी संख्या 5x मानू. दोन्हींमधून 9 वजा केले असता. मग दोन्हींमधून 9 तुम्हाला वजा करायचे. दोन्हींमधून 9 वजा केले असता त्यांचे गुणोत्तर होईल 12 आणि 23. मग हे असं तुम्हाला इक्वेशन मिळालं. मग हे इक्वेशन मिळाल्यावर काय करायला लागतं? तिरकस गुणाकार. मग तिरकस गुणाकार केल्यानंतर 23 आणि 3x वजा 9 यांचा गुणाकार बरोबर 12 आणि 5x वजा 9चा गुणाकार. मग 23 त्रिक 69, 23 90, 207, 12 25 60, 12 90 अष्टोदरसे. मग आता हा जो 60 आहे हा इकडे 69 मधनं वजा होईल आणि 207ला तिकडे रिप्लेस करू. मग 69x वजा 60x आणि वजा 108 मध्ये अधिक 207 तुमचा मिक्स होतोय. मग ह्यामधून जर गेले तर हे 9x आले आणि यांची जर वजाबाकी आपण केली 108 आणि 207, आता याच्यामध्ये प्लस मायनसचं चिन्ह आहे, तर होईल वजाबाकी पण चिन्ह येईल प्लसचं, तर हे येईल 99. 9ने इथे कट मारला, एक्सचं व्हॅल्यू आली तुमची 11. एक्सची व्हॅल्यू 11 आल्यानंतर तुम्हाला छोटी संख्या विचारलेली, तर छोटी संख्या आपण 3x पकडलेली, म्हणजे 3 गुणिले 11 म्हणजे तुमचं उत्तर आलं 33. तर हे एवढं आपल्याला सगळं करावं लागेल. पण एवढं न करता डायरेक्ट करायचं असेल तर तुम्हाला मी शॉर्टकट सांगितलं. आता मुलांचं नेहमी तेच असतं, मग शॉर्टकट सगळ्याच गणिताला लागेल का? सगळ्याच गणिताला शॉर्टकट लागेल असं आपण म्हणत नाही, पण आपल्या एक्झाममध्ये जे क्वेश्चन येतात त्यापैकी अर्ध्या गणितांना तरी शॉर्टकट लागत असतो. मग तो शॉर्टकट जर तुम्ही प्रॉपर यूज केला तर मग तो वेळ जो वाचेल तो तुम्हाला बाकी प्रश्नांमध्ये वापरता येईल. चला बघून घ्या, यामध्ये कोणाला काय डाऊट असेल तर मला सांगा. हा नंबर आपला तुम्हाला दिलेला आहे. तुमच्या काही क्वेरी असतील या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता, कॉल करू शकता. सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळे चॅप्टर्स आपण करवतोय. तुम्ही जर ही सिरीज पहिल्यापासून फॉलो करत असाल तर यामध्ये 50हून अधिक लेक्चर आपले झालेले आहेत आणि पाहावा तसा रिस्पॉन्स अजून तरी मिळत नाही, तर कदाचित मग मी ही सिरीज बंद करणार आहे आता आणि दुसरं काहीतरी नवीन स्टार्ट करेल. तर तुम्हाला ही सिरीज कंटिन्यू हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. चला आता दुसरा प्रश्न आहे, 3 वर्गांमधील विद्यार्थी 2, 3, 4च्या गुणोत्तरात आहेत. प्रत्येक वर्गात 40 विद्यार्थ्यांचा समावेश केल्यावर गुणोत्तर झाले 4, 5, 6. तर तिन्ही वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या शोधा. आता मला एकूण विद्यार्थी सांगितले, तर मी एक डोकं काय वापरेल, 2 अधिक 3 अधिक 4. जर मी हे असं केलं तर हे होईल 9. 5 आणि 4 9. आणि हे परत जर तुम्ही बघताय 4 अधिक 5 9 आणि 6 15. म्हणजे सुरुवातीला माझी जी मुलं असतील ती टोटल 9च्या पट्टीत आहेत आणि नंतर 15च्या पट्टीत आहेत. मग मी अशा संख्या शोधेल जी 9च्या पाड्यामध्ये असतील.
तर 9च्या पाड्यामध्ये असतील, कारण मला सुरुवातीला तिन्ही वर्गातील संख्या विचारली. तर मला पहिले तर 180 दिसतोय आणि 270 दिसतात. 9ने भाग जाणारे. बाकीच्यांना तर 9ने भाग जात नाही. तर 2 ऑप्शन मला मिळाले, 180 किंवा 270. मग यापैकी कुठला आन्सर आहे मला कसं कळेल? तर मी डायरेक्ट टॅली करून बघू शकतो. टॅली कसं करायचं? आता इथे जर तुम्ही निरीक्षण केलं, तर माझं पहिलं गुणोत्तर होतं 2 3 4 आणि नंतर ते झालेले 4 5 6. तर इथे तुम्हाला नीट दिसतंय की 2चे 4 झाले, 3चे 5 झाले, 4चे 6 झाले, म्हणजे 2ची वाढ झालेली. गुणोत्तरामध्ये 2ची वाढ झालेली आणि ही 2ची वाढ होण्यास कारणीभूत आहेत हे 40 विद्यार्थी. म्हणजे 2नी वाढ होतं जेव्हा 40 विद्यार्थी वाढतात. मग याचा अर्थ मला काय कळालं? 1ची व्हॅल्यू 20 आहे, हे मला समजलं. मग 1ची व्हॅल्यू 20 आहे, मग आपल्याकडे टोटल किती होते? 9 होते. 9x, मग 92 18, म्हणजे 180 हे आपलं उत्तर आहे. असं आपलं डायरेक्ट शॉर्टकटमध्ये आन्सर येतो. आणि याला जर आपण मग ते एक्स वगैरे म्हणून करायचं तर तसं पण करू शकतो, पण ही टेक्निक इथे वापरायची होती. 2ची वाढ, 2ची वाढ 40 मध्ये 2 वाढतात, म्हणजे एकाची व्हॅल्यू 20, मग 9ची व्हॅल्यू 9 2 18, 180. तर असं तुम्हाला डायरेक्ट करता येतं. आणि सॉल्व्ह करून पाहिजे तर मग हे असं येईल, 2x आणि आपण 3x घेऊ. याच्यामध्ये 40 वाढले, याच्यामध्ये 40 वाढले, दोघांमध्ये 40 वाढल्यावरती गुणोत्तर बनलं 4 5. मग आता याच्यामध्ये तिरकस गुणाकार तुम्ही लावला, 5 दुणे 10, 5 चोक 20, 4 त्रिक 12, 4 चोक 16. मग हे 10 जे आहेत हे इकडे मायनसला गेले आणि 160 इकडे गेले. मग इथे आले 40 आणि इथे आले 2x. मग ह्या 2नी हे 40 कट झाल्यावरती एक्सची व्हॅल्यू आली 20. मग एक्सची व्हॅल्यू 20 जसं की मी इथे समजून सांगितलेलं. तर टोटल होते 2x 3x 4x म्हणजे 9x. मग 9 आणि x, मग 9 आणि 20, 92 18 म्हणजे 180. म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न दोन्ही पद्धतीने करून दाखवतोय की शॉर्टकटमध्ये तुम्ही कसं करू शकता. आणि जर तुम्हाला शॉर्टकट परीक्षेत अचानक ऐनवेळी आठवत नसेल काय करायचं, तर तुम्हाला रिअल मेथड पण मी सांगून टाकतोय. मग तुम्ही रिअल मेथडचा वापर करा, शॉर्टकट नाही आठवत येतं. पण नुसती शॉर्टकटच्या जोरावरती थांबायचं नाही कधी, कारण परीक्षेत क्वेश्चन चेंज झाला, थोडंसं बदललं तर आपल्याला समजणार नाही आणि आपले मार्क्स हातातले जातील. त्यामुळे दोन्ही मेथड तुमच्याकडे असायला हव्यात. पहिले ट्रेडिशनली समजून घ्यायचं आणि मग त्याचा शॉर्टकटमध्ये कसा वापर करायचा हे तुम्हाला बघायचं. चला आता बघून घ्या. आता पुढचा प्रश्न घेऊ आपण. ABCD मध्ये 5 2 4 3 च्या प्रमाणात रक्कम वितरित करायची आहे. जर C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त वाटा मिळाला तर B चा वाटा किती? आता हा क्वेश्चन राज्यसेवेला 2.5 मार्काला येऊन गेलाय आणि मला कळलं नाही 2.5 मार्कासाठी एवढा इझी क्वेश्चन कसं काय ते देऊ शकतं. कारण याचं उत्तर बघून आपल्याला येतंय, वाक्य जे आहे C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळतात. C ला D पेक्षा 1000 रुपये जास्त मिळतात. 4 3 गेला 1 म्हणजे 1000, तर 2 म्हणजे 2000, हे झालं उत्तर. 2.5 मार्क हातात त्यांनी दिलं आहे मुलाच्या. कारण एवढं सिंपल आहे. ABCDचं गुणोत्तर आपल्याला दिलेलं आहे, A B C आणि D. A ला आहे 5x, B चे 2x, C चे 4x आणि D चे 3x. आणि हे जे वाक्य आहे C ला D पेक्षा 1000 जास्त आहे, ते वाक्य इथे बघा, C ला D पेक्षा 1000 जास्त आहे. मग 4x मधून 3x वजा केले तर 1000 आहे. मग एक्सची व्हॅल्यू काय आली? 1000. एक्सची व्हॅल्यू आली 1000. तर आपल्याला म्हणतात बीचा वाटा किती? बीला मिळतात 2x. मग एक्स जर 1000 असेल तर 2 गुणिले 1000, 2000 बीचा वाटा. तोंडी उत्तर, काय लिहायची वगैरे काहीच गरज नाही. मुलं म्हणतात ना काही जण, सर राज्यसेवाला खूप टफ आहे, असे तसे. टफ बिफ तसलं काय नाहीये. चॅप्टर आहे. कुठलाही प्रश्न कधी कुठे येऊ शकतो. हा प्रश्न UPSC मध्ये पण एकदा येऊन गेलेला, MPSC मध्ये पण आला. हाच क्वेश्चन तुम्हाला परवा पोलीस भरतीमध्ये दिसेल. त्यामुळे तसं काय टेन्शन घ्यायचं नाही की हा राज्यसेवाचा प्रश्न, हा कंबाईनचा प्रश्न, हा पोलीस भरतीचा. करायचंय तर आपल्याला गणित सगळेच चॅप्टर आपल्याला आले पाहिजेत, ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त कसं असतं की काही परीक्षांमध्ये, जसं आता कंबाईनच्या परीक्षेमध्ये वेळेचं लिमिट आहे, जर खूप मोठा प्रश्न आला तर आपल्याला त्या टाइम लिमिटमध्ये सॉल्व्ह करणं शक्य नसतं. मग अशा वेळेस तुम्ही तो क्वेश्चन स्किप करू शकता, सिंपल.
तीन संख्यांची बेरीज 98 आहे. जर पहिल्या दुसऱ्याचे गुणोत्तर 2×3 आणि दुसऱ्या तिसऱ्याचे गुणोत्तर 5×60 असेल तर दुसरी संख्या शोधा. बघा हा कंबाईनच्या लेवलचा क्वेश्चन. आता याचं उत्तर मी तोंडी तुम्हाला दाखवू शकतो. पहिल्या दुसऱ्याचे गुणोत्तर 2×3 आणि दुसऱ्या तिसऱ्याचे 5×60. 2×3 5×60. 3 5 3 5 15. 15च्या पाड्यातली संख्या 30. झालं, संपला हिशोब. मग कंबाईन मध्ये अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे असतात, म्हणजे टाइम लिमिटच्या आधी होतं. पहिली संख्या फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबरचा रेशो त्यांनी दिलेला आहे आपल्याला 2×3 आणि सेकंड नंबर आणि थर्ड नंबरचा रेशो आपल्याला त्यांनी दिलेला आहे 5×8. हा असा रेशो आहे. आता 3 आणि 5 आहे, मग मला त्याला सेम करायचं आहे. तर मी इथे गुणिले 5 केलं आणि इथे गुणिले 3 केलं. रेशो समान करण्याची पद्धत 10, हे झाले 15, हे झाले 15 आणि हे झाले 24. तर हा झाला तुमचा कॉमन नंबर. जसं आपल्याला त्यांनी दुसरी संख्या काढायला सांगितली, मग दुसरी संख्या काय आहे 15. 15च्या पाड्यात एकच संख्या आहे पूर्ण पर्यायामध्ये. आणि सॉल्व्ह करायचं असेल तर मग काय येईल, आपली पहिली संख्या आली 10x, दुसरी आली 15x, तिसरी आली 24x. तिन्ही मिळून किती झाले 98. मग 10 आणि 15 25, 25 आणि 24 49x बरोबर 98. 49ने याला कट केलं, x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 2. तर आपल्याला 15x दुसरी संख्या विचारली 15x. मग 15 गुणिले 2, 15 गुणे 30. मग हे झालं तुमचं उत्तर. तुम्हाला वाटत असतील काही अवघड प्रश्न आहेत, जमत नाही, काय नाहीये, तर ते सगळे प्रश्न पाठवा. आपण इथल्या इथे तुमच्या समोर सॉल्व्ह करून घेऊ. काहीच टेन्शन नाही. कुठलाही तुम्हाला डाऊट असलेला क्वेश्चन पाठवून द्या. बघून घ्या, एकदम सिंपल वे मध्ये सॉल्व्ह करून दिलेलं. 84 लिटर मिश्रण. 84 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:4. जर 3 लिटर दूध व 3 लिटर पाणी टाकलं तर दूध व पाण्याचं प्रमाण किती होईल? आता 84 प्रमाण दिले 3:4. 3:4 म्हणजे 7. 12 7 12 7 84 म्हणजे 12 36, 12 चौक 48. 3 मिळवले 39, 3 मिळवले 51, 13 17. हे झालं उत्तर. आता कसं करायचंय हे बघा. टोटल मला दिलेलं 84 लिटर. 84 लिटर मध्ये प्रमाण दूध आणि पाणी किती दिलेले 3:4. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 3x आणि 4x मिळून तुमचं बनलं 84. 7x बरोबर 84. 7ने इकडे भाग दिला, x बरोबर 12. मग आता आपल्याला दिलेले 3x आणि 4x. 3 गुणिले 12, 4 गुणिले 12. 12 36, 12 चौक 48. तर हे आले आधीची क्वांटिटी. आता 3 लिटर वाढवायची. 3 वाढवले, 3 वाढवले, किती आलं 39 आणि 51. 3ने भाग जातो, 13 39, 17 51. हे झालं आपलं आन्सर 13 17. या अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतील. काय गणिताचं कसं आहे, गणितामध्ये प्रॅक्टिस खूप महत्वाची. तुम्ही गणिताला 2-3 महिने केल्यानंतर सोडून दिलं तर गणित तुम्हाला येणार नाही. गणित तुम्हाला डेली करावं लागेल. आता आम्ही जर गणित डेली करत असू तर आमच्यासाठी ते खूप सोपं होऊन जातं, कारण आमचं रोजचं काम आहे. मग तसं तुमच्या बाबतीत पण झालं पाहिजे. भले डेली तुम्हाला अर्धा तास तरी मिळाला तरी त्या अर्ध्या तासामध्ये मिळालेल्या तुम्ही तेवढी गणितं केली, 10-15 तुम्ही टाइम लावून गणितं करा. आणि ही खूप महत्वाची बाब आहे की टाइम लावून गणितं करणं पण आपल्याला करायचंय कंबाईनवाल्यांना. पण सुरुवातीला एकदमच तुम्ही म्हणजे आपण म्हणू शकतो बिगिनर आहे, काहीच येत नाहीये तुम्हाला, अशी जर सिच्युएशन आहे तर त्यावेळेस आपण शिकतोय त्यावेळेस तुम्ही आरामात शिका. त्यामध्ये वेळ लावून शिकायची गरज नाही. पण सॉल्व्ह करत असताना प्रॅक्टिसच्या वेळेस वेळ लावून सॉल्व्ह करा, म्हणजे एक्झामच्या हिशोबाने प्रॅक्टिस होईल. चला आता पुढे काय दिलेलं आहे. शाळेतील गणित, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या जागा 5 7 8च्या प्रमाणात आहेत. या जागा अनुक्रमे 40%, 50%, 75% वाढवण्याचा प्रस्ताव आहे. तर नवीन एकूण जागांचे प्रमाण किती? आता या गणितामध्ये आपल्याला रेशो आणि पर्सेंटेज 2 चॅप्टर वापरायचे. म्हणजे गुणोत्तर व प्रमाण पण वापरायचंय आणि गुणोत्तर व प्रमाण सोबत तुम्हाला शेकडेवारी पण वापरायचंय.
मग आता हे कसं होईल? तर गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र म्हणजे आपण लिहू मॅथ्स, फिजिक्स आणि बायो. तर यांच्या जागा हे आपण पकडू 5x, ही पकडू 7x आणि ही पकडू 8x. तर आता प्रमाण कितीने वाढणार आहे? 40% वाढतंय. म्हणजे 140ची वाढ, इथे 150ची वाढ. आता हे मुलांना खटकतं, हे त्यांना कळत नाही की हे असं काय आहे 175. त्यांनी तर 40, 50, 75 दिले. आपण 140, 150, 175 का लिहिलं? कारण हे पर्सेंटेज मधली कन्सेप्ट आहे की 100 ऑलरेडी आणि 100त अजून 40 वाढतोय, मग ते 140 होणार. जसं आता माझा पगार समजा 5,000 आहे आणि मी म्हटलं माझा पगार 10%नी वाढला, मग 5,000 मध्ये 10% वाढले म्हणजे माझा पगार 500 रुपयांनी वाढला, मग माझा नवीन पगार 5,500 होईल. पण नवीन पगार हा किती आहे? आधीच्या पगाराच्या 10% नाहीये, वाढ 10%. नवीन पगार हा आधीच्या पगाराच्या 110%. कारण 100 माझा आधीचा पगार आणि 10 माझं नवीन वाढलेलं, मग 110. तसं हे मग आपण 100 आधीच्या जागा आणि 40 वाढलेल्या, 100 आधीच्या जागा आणि 50 वाढलेल्या, 100 आधीच्या जागा आणि 75 वाढलेल्या, मग वाढलेल्या सहित 175 असं ते येतंय. मग आता हे सॉल्व्ह करायला घेतलं तर याचा आपल्याला काय करायचं आहे? रेशो काढायचा आहे. एक्स तर कट होणारच आहे, एक्स काही लिहून फायद्याचं नाही. 100 पण कट होणारच आहे. मग आपल्याकडे आता जे उरलेले 5 गुणिले 140, 7 गुणिले 150 आणि 8 गुणिले 175. तर आता तुम्हाला भाग लावायचा आहे का काय करायचं हे तुमच्या हातात आहे. नाही तर काही जण गुणाकार करतात, पण भाग लावायला 5 हा सगळ्यात सोपा आकडा आपल्याला दिसतोय हे बघून. आणि 7 दुने 14चा भाग पण जातो आणि 7ने याला पण भाग जातो, तर 7ने पण देऊ शकतो. मी 7ला निवडलं. 7ला निवडलं तर इथे 7 दुने 14चा भाग लिहिला आणि इथे जर 7ने भाग दिला तर इथे पण 7 दुने 14, 15, 16, 17 म्हणजे 35 राहतील, म्हणजे हे 25 झाले. आता मी 5ला निवडतो. आता 5ला जर मी निवडलं, 5 इथनं घेतला तर 5 त्रिक 15 आणि 5 5 25. आता या ठिकाणी राहिलेत 20, या ठिकाणी राहिलेत तुमचे 30 आणि हे 8 पंचे झाले 40. मग आता 20, 30, 40 मधला 0 0 0 जर गेला तर आपलं उत्तर काय येईल? 2 3 4, 2 3 4. जे असं आपल्याला रेशो काढता आले पाहिजे. बघा काय कोणाला डाऊट आहे या क्वेश्चन मध्ये? अशा पद्धतीने हे गणित करायचं. चेक करा, काय डाऊट असेल तर सांगा मला. चला आता पुढचा क्वेश्चन घेऊयात आपण. 60 लिटर मिश्रणात दुधाचे आणि पाण्याचे प्रमाण 2:1 आहे. हे प्रमाण 1:2 करायला मिश्रण किती पाणी घालावे? आता मागचा एक क्वेश्चन होता 5वा, त्याचा थोडा रेफरन्स इथे तुम्ही वापरू शकता. 60 लिटरमध्ये 2:1 म्हणजे 2x आणि x मिळून किती झाले? 60. म्हणजे 3x बरोबर 60. मग हे कट झालं म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली? 20. मग आता 2x आहे आणि x आहे. आता इथे 2x आहे म्हणजे 2 गुणिले 20 आणि इथे 20 म्हणजे हे 40 आणि 20. आता आपल्याला हे प्रमाण 1:2 करायचं आहे, तर मिश्रणात किती पाणी घालावं? आता आपल्याला माहिती आहे की पहिलं हे दूध आहे, पहिला घटक हा दूध आहे आणि दुसरा घटक हा पाणी. मग किती पाणी घालावं? मग आपण काय करणार, यामध्ये असं लिहिणार 40 20 अधिक x आणि हे प्रमाण किती करायचे? 1:2. मग हे त्याचं इक्वेशन क्रॉस मल्टिप्लाय केला, 2×8 आणि हे 20 + x, हा 20 इकडे वजाला गेला, x ची व्हॅल्यू का आली? 60. 60 लिटर पाणी घालावं लागेल. आता हे मी तोंडी केलं असतं तर कसं केलं असतं? 2 आणि 1 3 आहे, 3ने इथे कट मारला 20, मग 20 दुने 40 आणि 20 एके 20. तर हे प्रमाण मला 1:2 करायचं, तर मी पर्याय बघणार. तर पर्यायामध्ये राऊंड फिगर आहे 50 आणि 60. मी 20 मध्ये 50 ऍड केले तर 70, म्हणजे काय फायदा नाही. 20 मध्ये जर मी 60 ऍड केले, या 20 मध्ये जर मी 60 ऍड केले तर माझं उत्तर येते 40 आणि 80. 40 आणि 80 म्हणजे असते 1:2. मग मला तेच पाहिजे होतं 1:2, म्हणजे माझं आन्सर हे आहे. तर असं मी पर्यावरण डायरेक्ट उडवणार. त्याच्यामध्ये मग मला वेळ वाया घालवायची गरज नाही की स्टेप लिहा आणि स्टेप नंतर सगळं चेक करा. असं काही न करता डायरेक्ट तुम्ही पर्यायाने हे करू शकता, एकदम सिंपल वे. चला आता पुढचं. जर एका संख्येचा 40% भाग
दुसऱ्या संख्येच्या 2/3 बरोबर असेल तर पहिल्याचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर किती? एका संख्येचा 40% भाग म्हणजे एक्सचा 40% भाग हा वायच्या 2/3 एवढा असेल असं हे आपल्याला दिलेलं आहे. मग आता 40 मध्ये हे 0 0 कट केले, बे दुने आणि बे पंचे म्हणजे हे 2 आणि 5 झाले. मग एक्स आता हा वायला इकडे घेतला, इथे 2 आणि 3 आहे. आता हे 2 5 तिकडे जाऊन काय होईल? 5 2 हे 2 2 कट झाले म्हणजे एक्स आणि वाय यांचं गुणोत्तर तुमचं किती येईल? 5/3 जे की या ठिकाणी आपल्याला दिसतंय. तर ही गणितं फक्त दिसायला मोठी वाटतात, पण जर नीट सॉल्व्ह केली तर ही इझी आहे, त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही आहे. चला पुढचा, बॅगेमध्ये एकाच दोनास 3च्या प्रमाणात 25 पैसे 10 पैसे आणि 5 पैशाची नाणी आहेत. एकूण 30 रुपये बॅगमध्ये आहेत, तर 5 पैशांची नाण्यांची संख्या किती? आता 5 पैशांच्या नाण्यांची संख्या किती आपल्याला असं विचारलंय. मग ह्यामध्ये एक तर तुम्ही रुपयाला पैशात कन्वर्ट करा किंवा पैशाला रुपयात, कुठली तरी एक स्टेप करायची. तर आपण पैशाचंच घेऊ. तर बघा, एकाच दोनास 3, तर माझ्याकडे 25 पैशाचे 1 आहेत, 10 पैशाचे 2 आहेत आणि 5 पैशाचे 3 आहेत असं मी घेतलं. तर आणि याला तुम्ही एक्स कन्सिडर करा. तर मग तुमचं काय होईल? 25x प्लस 20x प्लस 15x बरोबर 30 रुपये. तर रुपये आहे तर तुम्ही हे पैशात घेताय तर त्यामध्ये 2 0 वाढतील, कारण रुपयामध्ये कन्वर्ट करताना 100ने गुणावं लागतं. मग 25 मध्ये 5 मिळाले 30, 40, 50, 60 हे झाले 60x बरोबर 3000. यामध्ये 1 0 गेला, 6ने इथे कट मारला, मग हे उत्तर आलं 50. मग आपल्याला विचारलेलं काय? 5 पैशाची नाणी. 5 पैशाची नाणी होती 3x, मग 3 गुणिले 50, मग 3 गुणिले 50 म्हणजे किती आली? 150 नाणी. मग या ठिकाणी उत्तर आहे 150 नाणी. मग आता जर कोणी मला विचारलं असतं सर डायरेक्ट तुम्हाला येईल का? डायरेक्ट कसं केलं असतं मी? 5 पैशाची नाणी 3च्या पाड्यात आहेत, 5 पैशाची नाणी 3च्या पाड्यात आहेत म्हणजे माझं उत्तर 3च्या पाड्यात पाहिजे. तर 250 3च्या पाड्यात येत नाही, 200 3च्या पाड्यात येत नाही, मग 150 आणि 300 दोनच ऑप्शन अवेलेबल आहेत. तर मला चेक करून बघावं लागेल. आता मग मी 150 घेतलं. जर मी 3x ची व्हॅल्यू 150 घेतली, 3x ची व्हॅल्यू मी 150 घेतली, तर मला x ची व्हॅल्यू किती मिळणार? 50. मग यावरनं मला काय कळेल की 25 पैशाची नाणी 50 आहेत, त्यानंतर 10 पैशाची नाणी किती येतील? मग 100, आणि 150 नाणी ही किती आहेत? 5 पैशाची. मग 25 5 25 असे हे झाले 1000 आणि 15 5 75 हे झाले 750. 0 5 5 हा 1 आणि हा 1, 30 रुपये होऊन जात आहेत म्हणजे आपले हे उत्तर बरोबर आहे. तर पर्यायावरनं जर कोणाला करायचं असेल तर असं क्रॉस व्हेरिफिकेशनवाली मेथड वापरून पर्यायाने उत्तर करता येईल. बघा, त्याच टाईपचा एक क्वेश्चन दिलेला आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 10, मी 9 क्वेश्चन करून दिलेले आहेत, तर हा तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचा आहे. बघा, मी काय इथे सेम एका बॅगेत 50 पैसे 25 पैसे आणि 10 पैशांच्या नाण्यांचे प्रमाण 5 9 4 आहे आणि रुपये 206 आहेत. तर प्रत्येक प्रकारच्या नाण्यांची संख्या, मगाशी मी एक प्रकारचं नाणं दिलेलं तुम्हाला, तसं तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या नाण्यांची संख्या काढायची. तर या प्रश्नाचा आन्सर मला कमेंटमध्ये तुमच्याकडनं हवं आहे. जर तुमचं उत्तर येत असेल तर मी मग पार्ट 2 पण घेणार आहे. पार्ट 2 मध्ये मग याच्यामध्ये मॉडरेट आणि डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन घेऊ आपण. ऑलरेडी पीपीटी मध्ये क्वेश्चन्स आहेत, मी तुम्हाला दाखवतो. आपल्याकडे क्वेश्चन्सची कमतरता नाहीये, आपल्याकडे कमतरता आहे शेअर करणारे मुलांची. तुम्ही शेअर करा, तुम्हाला सगळे वेगवेगळे प्रश्न मिळतील. आन्सर की सहित अजून बाकीचे प्रश्न आहेत. तर सेशन आवडलं असेल तर लाईक करा. लाईकपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे शेअर करणं. जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर पोहोचेल तेवढे जास्तीत जास्त सेशन असेच तुमच्यासाठी मी घेऊन येईल. चला, आजच्या सेशनमध्ये एवढंच. धन्यवाद.